नववर्षाची सुरुवात अनेकजण देवदर्शनाने करत असतात. महाराष्ट्राचं शक्तिपीठ असलेल्या तुळजापुरात तुळजाभवानीच्या दर्शनासाठी देखील मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला अनेकजण देवीच्या चरणी माथा टेकून आपल्या नववर्षाची सुरुवात करण्यासाठी तुळजापुरात दाखल झाले. तर ही दर्शन रांगाची गर्दी आहे. खरं तर गेल्या 3 ते 4 दिवसांपासूनच तुळजापुरात नाताळाच्या सुट्ट्या असतील, या सर्व पार्श्वभूमी वर्षाखेर असेल या पार्श्वभूमीवर इथं गर्दी होताना पाहायला मिळत आहे. आणि ह्या दर्शन रांगेमध्ये राज्याच्या कानाकोपऱ्यातून तसं इतर राज्यातून देखील भाविक इथं आलेले आहेत. नवीन वर्षाचं देवीच्या दर्शनासाठी आलात, काय मागणं आहे? काय नाही, सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा, सुख समाधानाचे जावं. काय आजचा संकल्प नवीन वर्षाचा? नवीन वर्ष सुखाचे जावे सर्वांना. काय मागायचं देवीकडे? काही नाही, सुख समाधान सर्वांना सुखी ठेवा. आम्हाला सर्वांना. ग्रुप आलेला दिसतोय, तुम्ही कुठून आले? धर्माबाद. अच्छा, नांदेड. नांदेड. किती जण आलात? आम्ही 2 ट्रॅव्हल्स आहेत. नाही 50-60 माणूस. आजी कुठून आलात? आम्ही पुण्याहून आलोय. हां, सहकुटुंब सहपरिवार. देवीचं दर्शन नववर्षाचं स्वागत. हा, नवीन वर्षाचं स्वागत आहे अंबाबाईला. नवीन वर्षाचा नमस्कार. आम्ही सर्व कुटुंब दर्शनासाठी आलोय आणि खूप छान वाटतंय. दर्शन झालं ही महत्त्वाचे आनंद आहे. नवीन वर्षासाठी आम्ही आलो इथं दर्शनासाठी. एकंदरच ह्या भाविकांच्या ज्या आहेत त्या प्रतिक्रिया आहेत, तो आनंद आहे. नववर्षाचा उत्साह देवाच्या दर्शनानं ते साजरा करत आहेत आणि राज्याच्या कानाकोपऱ्यातून इथं जे भाविक आहेत ते तुळजापुरात दाखल झालेले आहेत. अप्पासाहेब शेळके, एबीपी माझा, धाराशिव, तुळजापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.